कुणावर तरी रागवलायत? ओके. तर कार्ड आलेला आहे तुमचा राग. तर राग ट्रान्सफॉर्म करायला सांगितलेलं आहे युनिवर्सने. कारण जर आपण रागवत राहिलो तर असणाऱ्या सिच्युएशन पण काही वेळेला चिडून आपल्या नेगेटिव्ह व्हायला सुरुवात होत असते. तर तो राग कंट्रोल करायला सांगितला आहे, ट्रान्सफॉर्म करायला सांगितलं. राग ट्रान्सफॉर्म करणं हे पहिल्यांदाच ऐकलं असेल ना? येस. आपण आपली या ज्या कला असतात, जसं की कोणाला लिखाणाची कला असते, कोणाला छानसं स्क्रिप्टिंग करायची कला असते, काही जणांना डान्स करायची, पेंटिंग करायची कला असते. त्या ठिकाणी देखील तुमचा राग यूज करू शकतात. त्याच्याने देखील खूप छानसं लिखाण तुमच्या हातनं घडू शकतं, खूप छानसं पेंटिंग तुमच्या हातनं घडू शकतं. तर निश्चितच एवढं लक्षात घ्या की राग आलेला आहे आणि तो ट्रान्सफर करायचा आहे. ओके. कार्डचं माहितीच ती आहे की रागाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही अफर्मेशन बोलू शकतात की माझा राग मी ट्रान्सफर केला आहे एका चांगल्या गोष्टीसाठी. ओके. रडतात, डोळ्यात अश्रू असतील तर नक्की लक्षात घ्या की हे अश्रू आता ट्रान्सफॉर्मेशनचे अश्रू आहेत. कारण आता याच्यानंतर येणारं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात खूप छान असं घडणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जे काही आहे ते थोडेफार अश्रू गाळून घ्या. त्याच्यानंतर तर खूप छान सगळं म्हणजे होणार आहे. काही वेळेला रिबर्थसुद्धा होतो बऱ्याच गोष्टींचा. तसाच तुमच्या आयुष्यात देखील नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन सर्व काही येणार आहे. त्याच्यामुळे आणि ज्या वेळेला तुम्हाला खूप रडू वाटत असेल ना, त्यावेळेस एक रेमेडी नक्की करा की जेव्हा तुम्ही रडत असाल त्या फिलिंग्स कॅप्चर करण्यासाठी एक बाउल पीस ऑफ पेपरमध्ये म्हणजे ठेवा. त्याच्यामध्ये बाउलमध्ये पीस ऑफ पेपर ठेवा. जो पेपर ऑब्झर्व करेल तुमच्या इमोशन्स आणि त्याच्यामध्ये त्या बाउलमध्ये टाका पाणी आणि सॉल्ट वॉटर. पाणी, सॉल्ट वॉटर आणि एक पेपर. जर तुम्हाला वाटलं तर त्या पेपरवर तुमच्या ज्या काही इमोशन्स असतील त्या देखील लिहू शकतात. कारण कधी कधी राग आल्यावर देखील माणूस चिडतो, कधी कधी मनासारखं नाही झालं तरी चिडत असतो. तर आणि त्याच्यामुळे आपल्याला रडू देखील येत असतं. तर रडताना ज्या कोणत्या इमोशन्स आहेत त्या रिलीज करा. त्या रिलीज केल्याने देखील तुमच्या खूप सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर हे बघा, आत्ताची ही वेळ आहे ना, तुमचा प्रकाश सगळीकडे पसरवायची वेळ आहे. आणि तुमचा जो प्रकाश आहे त्याच्याने